नमस्कार. मी राहणार हिंगळी, तालुका दक्षिण सोलापूर. आम- आमचं काका शेतात पाणी देत असताना जावेने पहिल्यांदा बघितलं, रोडनं या साईडनं फिरून बघितले. कोणी नसताना गपचूप गाडी घेऊन येऊन चाकून शेतदार हात केला. वार केल्यानंतर आमचं काकाचा मुलगा तिथेच होता. मग आमचा काका वार करताना त्याला ओरडल्यानंतर त्यानं येऊन आल्यानंतर त्याला पण चाकू घेऊन मागे लागला. आमचा काका पोरगा एकटाच होता. त्यानं घाबरून त्यानं पळाला. मग पळाल्यानंतर त्यानं पूर्ण जीव जायस तर त्याला मारून काय केलं, नंतर त्यानं स्वतः चाकून वार करून घेतला आणि मेल्याने पडला. आम्हाला वाटलं त्यानं पण मेला, म्हणून आम्ही सोडला. काय आहे या भयानक हत्याकांडामागचं खरं गूढ, पाहुयात NGTV मराठीचा हा एक विशेष रिपोर्ट. ज्या शेतात घामाचे थेंब सांडून सोनं पिकवलं जात होतं, त्याच शेतात आज रक्ताचे पाट वाहिलेत. दक्षिण सोलापूरचं शांत असणारं इंगळगी गाव आज भीतीच्या छायेखाली आहे. नातं रक्ताचं होतं, पण वासना रक्ताची निघाली. सलग 8 दिवस सावजासारखं पाठलाग आणि मग संधी मिळतात सासऱ्याचं काळ बनून आलेला तो जावई. हा केवळ राग होता की एखादं मोठं षडयंत्र? गावातील दबक्या आवाजातील चर्चा आणि नातेवाईकांच्या फितुरीचा संशय. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी. NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. दक्षिण सोलापूरमधील इंगळगी हे गाव एरवी आपल्या शांत स्वभावासाठी ओळखलं जातं. या गावाच्या इतिहासामध्ये आजवर अशी कोणतीच अप्रिय घटना घडली नव्हती ज्याने माणुसकीला मान खाली घालावी लागेल. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. भर दिवसा उसाच्या शेतात एका कष्टकरी बापाच्या, त्याच्याच मुलीच्या कुंकवाचा धनी असलेल्या जावयाने शेवट केला. ज्या हाताने लेकीचं कन्यादान केलं त्याच हातावर आज रक्ताचे डाग लागलेत. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नाही, तर नीतिमत्ता शून्य झालेल्या समाजाचं विदारक दर्शन आहे. आता या घटनेत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. इंगळगी गावातील ग्रामस्थांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे. हा खून रागाच्या भरात झालेला नाही, तर मागील 7 ते 8 दिवसापासून तो जावई आपल्या सासऱ्याचा सावलीसारखा पाठलाग करत होता. तो संधीची वाट पाहत होता. शेतात कोणी नसावं, रस्ता ओसाड असावा आणि आपला वार चुकू नये याची त्याने पूर्णपणे तयारी केली होती का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 8 दिवसापासून मनात सूड ओढून फिरणारा हा जावई इतका निर्दयी कसा झाला? संसारातील वाद इतक्या टोकाला गेले होते की एकाच्या जीवाचा बळी घ्यावा लागला. या घटनेला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. मयत शेतकऱ्याचे नातेवाईक आता उघडपणे संशय व्यक्त करत आहेत. हा प्रकार जावयाने एकट्याने केला आहे की त्याला कोणी फूस लावली, असा प्रश्न नातेवाईक विचारत आहेत. घरातल्या किंवा ओळखीच्याच कोणा व्यक्तीने फितुरी तर केली नाही ना? कोणाच्या सांगण्यावरून हा निर्घुण प्रकार घडला? कारण ज्या प्रकारे हत्या करण्यात आली ते पाहता सुनियोजित कट असल्याचा संशय बळावताना दिसत आहे. शांत असलेल्या इंगळगी गावात अशांततेचं बीज नेमकं कोणी पेरलं, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. माणसाचा राग जेव्हा अनावर होतो तेव्हा तो पशु होतो असं म्हणतात, पण इथे तर पशुला देखील लाजवेल असं कृत्य घडलेलं आहे. ज्या उसाच्या शेताला पाणी देताना त्या शेतकऱ्याच्या मनात उद्याच्या सुगीची स्वप्न असतील, त्याच शेतात सपासप वार करून त्या शेतकऱ्याचं अस्तित्व संपवण्यात आलं. आज त्या शेतात पाण्याचे नाही तर पाट वाहत आहेत. ही घटना ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या काळजात धडकी भरत आहे. पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असली तरी लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे, एवढ्या मोठ्या टोकाचं राग येतोच कसा? सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलिसांच्या गाड्या, सायरन, ग्रामस्थांच्या डोळ्यातील भीती, असं वातावरण तिथं पाहायला मिळतं. या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झालं आहे.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. पण या हत्येने मागे सोडलेले प्रश्न कधी सुटतील का? त्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराची भरपाई कोण करणार? रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडावा अशी ही घटना. रागाच्या भरात उचललेलं एक पाऊल दोन कुटुंब आणि एका शांत गावाची शांतता भंग करून गेलं. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट, पोलीस तपासातील नवीन वळणं आणि नातेवाईकांचे जबाब आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला काय वाटतं, या हत्येमागे खरोखरच कोणी फितूर असू शकतो का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. समाजात घडणाऱ्या अशाच धक्कादायक आणि सत्य घटनांचा सखोल अशा विश्लेषणाकरिता पाहत रहा NGTV मराठी न्यूज चॅनल. कॅमेरामन मुनीप रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज सोलापूर.